जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 7वा विकल्प निर्शन नाम श्रीराम समर्थ। आधी स्थूळ आहे एक तरी मग अंतःकरण पंचक, जाणते पणाचा विवेक स्थूळाकरिता। म्हणजे आधी स्थूळ देह दिसतो, मग त्यात अंतःकरण पंचक आढळते। ज्ञानाचा विवेक हा स्थूळाच्या आधारेच होतो। बघा, 9व्या गुणरूप दशकात आपण दृश्य जगतातील प्रत्येक गोष्टींच्या अंतरंगी वसणारी जाणीव, तिचं व्यक्त रूप व त्यात अज्ञानवश आसक्त झालेला जीव ही त्रिपुटी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। यात प्रथम समर्थांनी रूपाच्या आधारे निर्माण झालेल्या सृष्टीचं अस्तित्व समजावून दिले। ईश्वरीय जाणीव, तिचा वाहक असणारा वायू, त्याच्या आधारे जाणीवेतून झालेला सृष्टीचा विस्तार, अशा अनेक बाबींचं चिंतन आपण मागच्याच समासात केलेलं आहे। गुण रूप माग सोडून विवेकानं परमात्म्याशी, परमात्म्य स्वरूपाशी एकरूप व्हावं, अनन्य भावे परमेश्वराला भजावं, असा आग्रह समर्थांनी केल्यानंतर श्रोत्यांनी पुन्हा एकदा काही शंका उपस्थित केल्या आहेत। अज्ञानी जीवाच्या शंकांना अंत नसतो आणि संतांच्या करुणेलाही अंत नसतो, हे मात्र खरंय। जीवाच्या मनात उद्भवणारी हरेक शंका आणि हरेक संदेह मिटावा म्हणून संत करुणाप्रधान शब्दात समजावित राहतात। संत वचनं अनुमानावर बेतलेली नसून ती प्रचितीयुक्त असतात। त्यांचे बोध भवरोग निवारण्याचं जणू औषधच असतं। त्या योगे जीवाच्या मनातील शंका कुशंका दूर होतात। तैसेची ब्रह्मांडे विन काही, मूळ मायेसी जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्व ही कार्य चाले। त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते, त्यावरून सर्व कार्य स्थूळाच्या आधारे चालते असंच वाटते। ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका। म्हणजे हे स्थूळ निर्माणच झाले नसते तर अंतकरण कोठे राहिले असते, असा प्रश्न श्रोत्यांनी केला आहे। याचे उत्तर आता ऐका। या समासात स्थूल आधी की सूक्ष्म आधी या प्रश्नाच्या अनुषंगानं समर्थ श्रोत्यांच्या ज्या दोन प्रमुख शंकांचं अर्थात विकल्पांचं निरसन करत आहेत, त्या आहेत की स्थूलच निर्माण झालं नाही तर जाणीवेला राहण्यासाठी कुठली जागा होती। दुसरी म्हणजे या दृश्य विश्वातील सचेतन जीवांना पुनर्जन्म असतो का। पुनर्जन्म हा तर तुमच्या आमच्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे। मागील जन्मात काय पाप केलं होतं म्हणून या जन्मात हे भोग वाट्याला आले, असं एखादं वाक्य आपण नित्यनेमाने कानावर ऐकत असतो। पुढील जन्म तरी निदान चांगला मिळावा या हेतूनं बरेच जण भयभीत होऊन कर्म करत असतात। भीती परमार्थ मार्गावरील आपणच उभारलेला एक मोठा अडसर आहे। मृत्यू जोपर्यंत आपल्यासाठी सोहळा ठरत नाही, तोपर्यंत आत्मज्ञानाचे दरवाजे आपल्यासाठी अजून बंदच आहेत असं समजावं। त्यामुळं मृत्यू या संकल्पनेविषयी निर्भय बनवणारा हा समास आहे असं म्हटलं तरी चालेल। निर्गुण निराकार परब्रह्मात जाणीव निर्माण झाली म्हणजे ईश्वराधिष्ठित मूळ प्रकृतीची म्हणजे जाणीवेची निर्मिती झाली। मूळ प्रकृतीच्या अंतरंगात विश्वनिर्मितीची बीज सामावलेली होती। ही जाणीव अवघ्या ब्रह्मांडाला व्यापून आहे। स्थूळाच्या अधिष्ठानावर ही जाणीव कार्यरत असते। स्थूळ निर्मितीच्या आधीच ही मूळ माया सृष्टीची बीज अंतरंगात धारण करून होती, पण
तर्कानं याचं आकलन होत नाही. निर्गुण निराकार परब्रह्म व त्याच्या सगुण रूपातील लीला यात सामर्थ्य आढळतं. अज्ञानामुळं आपण त्यात भेद करतो इतकंच. विभीषण जेव्हा लंकेचा त्याग करून प्रभू रामांना शरण आला तेव्हा त्याचं काय करायचं असा प्रश्न रामांनी सर्व उपस्थितांसमोर मांडला. प्रभू रामांच्या निकट असूनही त्यांचं खरं स्वरूप जाणू न शकलेला सुग्रीव श्रीरामांना म्हणतो, तो तर शत्रूचा भाऊ आहे, तो मायावी असला पाहिजे. आपली माहिती काढण्यासाठीच तो इथं आलेला असावा, तेव्हा त्याला बंदी बनवून कारागृहात टाकलं पाहिजे. यावर श्रीरामांचं उत्तर फारच अर्थगर्भ होतं. प्रभुराम म्हणाले, विभीषण शत्रूचा भाऊ जरी असला तरी तो मला शरण येतो. त्याचं रक्षण करणं माझं ब्रीद असल्यानं तो जसा आहे तसा त्याला माझ्याकडं आणा. ईश्वराला सन्मुख होणं हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. असं रामचरितमानसमध्ये सांगताना तुलसीदास लिहितात, सन्मुख होई जीव मोही जबही, जन्मकोटी अग नासही तबही. त्यावेळी रामांनी लंकेवर विजय मिळवला नव्हता तरी देखील त्यांनी विभीषणाला लंकेश म्हणून नियुक्त केलं. प्रथम राज्य जिंकणं, मग एखाद्याला राजा म्हणून घोषित करणं, नंतर त्याचा राज्याभिषेक होणं हा व्यवहाराला धरून असणारा तर्क आहे. पण परमेश्वराच्या सगुण लीलेत याच्या उलट स्थिती दिसते. प्रथम राज्याभिषेक, मग राज्य जिंकणं, मग इतर गोष्टी असतात. हे सगळंच विलक्षण आहे. यावरून स्थूळा अगोदर सूक्ष्म येतं हे लक्षात यावं. त्यामुळं जाणीव ईश्वरीय होती, कोणत्याही अधिष्ठानाशिवाय होती. तिच्या अंतरंगात असलेल्या विश्वनिर्मितीच्या बीजातूनच विश्वाच्या पसाऱ्याचा सत्य संकल्प साकारला. मग हे सर्व तर्कांच्या आधारे आपल्याला कसं समजू शकेल? या शंकांची सोडवणूक करताना समर्थ आपल्याला व्यवहारातील उदाहरण देतात. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे, जीव करती लहान थोरे. शक्तीनुसार म्हणजे रेशमाचे किडे आणि शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे किडे असे अनेक जीव पाठीवर घरे निर्माण करतात व इतरही लहान थोर आपल्याला शक्तीला अनुसरून घरे बांधतात. शंख शिंपी घुला कवडे आदी त्यांचे घर घडे किंवा आदी निर्माण किडे हे विचारावे. म्हणजे शंख शिंपली घुला कवडे यात जे किडे राहतात ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे घर आधी निर्माण होते याचा विचार करावा. पहा समर्थ काय म्हणतात, शंख शिंपल्यात राहणारे जीव, कोशात किंवा काट्यांच्या कवचात राहणारे इतर किडे आधी जन्माला येतात व मग घरांची निर्मिती करतात. मनुष्याचंही तसंच आहे. प्रथम त्याच्या मनात घर बांधावं किंवा घर विकत घ्यावं असा विचार येतो. त्या दृष्टीनं तो प्रयत्न करतो आणि मग स्थूल घर प्रत्यक्षात येतं. हा विचार व्यवहाराला धरून आहे. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. म्हणजे आधी प्राणी होतात आणि मग ते घरे निर्माण करतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे, ती सांगण्याची आवश्यकता नाही. तैसे आधी सूक्ष्म जाणं, मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोत्यांचा. म्हणजे त्याचप्रमाणे आधी सूक्ष्म रूपात जे असते ते मग स्थूळ रूपात प्रगट होते किंवा निर्माण होते. या दृष्टांताने श्रोत्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्याला मिळाले. बघा, दृष्टांतामुळं सूक्ष्म आधी व स्थूल नंतर हे उत्तर श्रोत्याला पटलं व
त्याची शंका निरसन झाली. मूळ माया प्रथम निर्माण झाली, त्यातून मग स्थूल सृष्टीची निर्मिती झाली. आपलं घर एकदा तयार झालं की आपण त्याच्यात गुंतून जातो. त्याच्यावर आपलं ममत्व जडतं, प्रेम जडतं. आसक्तीमुळं जाणीवेची जागा नेणीव घेते. भगवंत विश्वाची निर्मिती करतो, त्याचा नियंता होतो, पण त्यात आसक्त न होता जाणीव रूपानं तो भरून उरतो. हा जाणीव स्वरूप भगवंतच आपल्या पिंडालाही व्यापून असतो. जाणीव म्हणजे जिवंतपणा. जीव मरण पावतो म्हणजे नेमकं काय होतं? त्याचा देह निस्तब्ध होतो. सर्व अवयव जागच्या जागीच असतात. मग त्या देहाला सोडून कोण जातं? तो देह अचेतन का होतो? आपल्यातील शक्तिमय, ज्ञानमय, नादमय जाणीव जी देहाला आतापर्यंत ऊर्जा पुरवित होती, ती सोडून गेल्यानं देह अचेतन, जाणीव रहित होतो. संतांनी मृतदेह जिवंत केल्याची उदाहरणं आपल्या वाचनात आलेली आहेत किंवा येतात. ती बोंदगिरी नव्हती, तर त्यामागं शास्त्र होतं. स्थूल देहाभोवती सूक्ष्म देह वास करतो. ते एकमेकांशी एका तारेद्वारे जोडलेले असतात. अशी कल्पना करा की ही तुटलेली तार संत पुन्हा जोडतात व निस्तेज देह पुन्हा सतेज होतो, जाणीवयुक्त होतो. अंतरंगात असलेली, देहाला व्यापून उरलेली जाणीव देहाला चेतनाशक्ती पुरवीत असते. या जाणीवेला जाणता येऊ शकतं ते केवळ अतिसूक्ष्म मनाच्या आधारे. आपलं मन हे जाणीवेचं पिंडातील व्यक्त रूप आहे. ब्रह्मांडाला जी जाणीव व्यापून असते तीच पिंडालाही व्यापून असते. आजच्या प्रगत वैद्यकशास्त्राला मनुष्य देहाचे सर्वच अवयव बुद्धीच्या कक्षेत आणता आले आहेत, पण त्याला देहातील या जाणीवेचा अजूनही ठाव ठिकाणा सापडलेला नाही. आपण उदाहरण बघा. ही जाणीव एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन यांसारख्या यंत्रांनी टिपता आलेली नाही. काय याचं कारण काय असावं बरं? परब्रह्म ते दृश्य जग हा जाणीवेचा प्रवास वायुरूपानं होतो. आपल्या अंतरंगात वसणारं मन देखील वायुरूप असल्यानं ते डोळ्यांना दिसत नाही. कुठल्या उपकरणात ते कैदही करता येत नाही. या मनाचं स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. ते आपल्याला अनेक संकल्प विकल्प करण्यास भाग पाडतं. हे मन शक्तिमय देखील आहे. या शक्तीमुळंच त्याचं चलनवलन अतिवेगानं होत असतं. क्षणार्धात ते जगाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचतं. कधी सागर तळाशी तर दुसऱ्या क्षणी चंद्र सूर्यावर पोचतं. असं हे अतिवेगवान, शक्तिमान, चंचल मन सद्गुरूंच्या ताब्यात दिलं तर काय होईल? मन, बुद्धी, चित्त, अहंकार व अंतकरण असं हे अंतकरण पंचक आहे. मन बुद्धीशी, बुद्धी चित्ताशी असं क्रमाक्रमानं ते एकमेकांशी जोडलेलं आहेत. मनाचं परिवर्तन झालं की सर्वत्र बदल घडून येतो, पण मनावर परिणाम झाला नाही, वृत्तीत पालट झाला नाही तर बुद्धीला कळूनसुद्धा जीवाचे संकल्प विकल्प थांबत नाहीत. मुंग्या अन्नाचे अनेक कण वारुळात साठवून त्याचा एक गोळा करून ठेवतात, तसं आपलं मन देखील दृश्यातील अनंत घटना विचार गोळा करून आणत असतं. इथं बुद्धी तपासणीसारखं काम करते. मनोमार्गावरील सतसत विवेक बुद्धीचं जणू चेकपोस्टच आहे, परंतु वासनेच्या विलक्षण प्रभावामुळं हतबल झालेली बुद्धी बऱ्याच वेळा चुकीचा निर्णय घेऊन अनुचित संकल्प विकल्पांना पुढं जाऊ देते. त्याचा एक गोळा तयार होतो. त्याचं नाव चित्त. चित्तात अनंत वासनांचा संचय होत राहतो. चित्ताचं अधिष्ठान म्हणजे अंतकरण, तर चित्ताचं व्यक्त रूप म्हणजे अहंकार होय.
जेव्हा देह अचेतन होतो तेव्हा मनरूपी जाणीव लोपते, तेव्हा आजपर्यंत देहाकडून झालेल्या अनेक बऱ्या वाईट कर्मांचे संस्कार सूक्ष्म देहावर झालेले असतात. या सूक्ष्म देहाला अंतःकरणाचं अधिष्ठान असतं. सूक्ष्म देहावरील कर्मसंस्कारांचं पटल पुनर्जन्माचं भांडवल ठरतं. हेच समर्थ विस्तारानं सांगत आहेत. आजकालच्या मेमरी कार्ड किंवा चिपमध्ये माहिती साठवल्याप्रमाणे स्थूल देहाचे कर्मसंस्कार सूक्ष्म देहामध्ये संचित होतात. स्थूल देह पडल्यानंतर सूक्ष्म देहामधील संचित संस्कारच पुनर्जन्माची पायाभरणी करतात. हे आपण मागील भागात पाहिलेलेच आहे. श्रोत्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी समर्थ विकल्पांच्या अगदी मुळाशी जात आहेत. मागील 2 समासात आपण जाणीव या विषयांवर सखोल चिंतन केलं. ही जाणीव अंतःकरण पंचकरूपी चौरंगावर विराजमान होते. जसं विविध भाग जोडून एखादं यंत्र तयार व्हावं व त्या यंत्राला वीज पुरवठा करताच ते यंत्र सुरू होऊन शेवटी त्यातून निर्माण होणारी गोष्ट बाहेर यावी, तसंच काहीसं या जाणीवेचं देखील आहे. आपल्या हृदयस्थ असणाऱ्या अंतःकरण पंचक व जाणीवरूपी यंत्राविषयी सांगताना समर्थांसारखे ज्ञानी अभियंता म्हणतात, तव श्रोता पुसे आणिक जी आठवले काही एक, जन्म मृत्यूचा विवेक मज निरुपावा. म्हणजे श्रोता आणखी काही विचारू लागला, हो जी मला आणखी काही आठवले आहे, तरी जन्म मृत्यूचा विवेक मला समजून सांगा. कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते, हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे. म्हणजे प्राण्याला जन्माला कोण घालते आणि मागून कोण जन्म घेते, त्याचा अनुभव कशा प्रकारे येतो. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो, रुद्र अवघे संवारितो ऐसे बोलती. म्हणजे ब्रह्मदेव जन्माला घालतात, श्री विष्णू प्रतिपाळ करतात आणि रुद्र म्हणजे महादेव सर्वांचा संहार करतात असे सर्व म्हणतात. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे प्रत्यय पाहता श्लाघ्यवाने होणार नाही. म्हणजे हे जनरूढीचे बोलणे झाले, त्याप्रमाणे अनुभव येत नाही. प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संवारिले, महाप्रळयी. म्हणजे मग ब्रह्मदेवाला कोणी जन्मास घातले, श्री विष्णूंना प्रतिपाळ त्यांचा कोणी केला आणि महादेवांना महाप्रलय काळी त्यांचा संहार कोणी केला, कोण करतो. म्हणून हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणून मनो निर्गुण देव, तरी तो निर्विकारी. म्हणून हे सृष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे. शिवाय निर्गुण देव करता असेही म्हणता येत नाही, कारण तो तर निर्विकारी आहे. म्हणावे माया जन्मास आली, तरी हे आपणाची विस्तारली आणि विचारिता थारली, हेही घडेना. म्हणजे माया जन्माला घालते असे म्हणावे तर ती स्वतःच विस्तार पावली आहे आणि विचार करून पाहिले असता ती स्थिर आहे असेही म्हणता येत नाही. आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखन आणि संचिताचे लक्षण तेही निरूपावे. म्हणून आता जन्मतो तो कोण, त्याला कसे ओळखावे, तसे संचिताचे लक्षण काय तेही मला नीटपणे सांगावे. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दांचा आक्षेप कोण करता. पुण्याचे रूप कसे आहे, पापाचे स्वरूप कसे आहे, तसेच हा शंका घेणारा मी कोण,
हे काहीच न ये अनुमाना, म्हणती जन्म घेत वासना, तरी ते पाहता दिसेना, ना धरिता न ये. यापैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही. असे म्हणतात की वासना जन्म घेते किंवा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, पण वासना तर दिसून येत नाही आणि तिला पकडताही येत नाही. वासना, कामना आणि कल्पना, हेतू, भावना, मती नाना, एषा अनंत वृत्ती जाना, अंतकर्ण पंचकाच्या. म्हणजे वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना आणि नाना प्रकारची बुद्धी या सर्व अंतकरण पंचकाच्याच अनंत वृत्ती आहेत, हे जाणावे. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. असो हे सर्व जाणीव यंत्रांचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसे लागेल. समर्थ आपल्याला या ठिकाणी काय सांगत आहेत. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना, नानाविध तर्क हे सगळं अंतकरण पंचकाच्या अनंत वृत्ती आहेत. हे जाणीवरूपी यंत्रांचंच कार्य आहे. जाणीव म्हणजे केवळ स्वतःचं स्मरण, मग तिला जन्म मरणाचं सूत्र कसं लागलं. यापूर्वी आपण कारणदेह व महाकारणदेह यांचा अभ्यास केला होता. एखादं महाकाय कोठीघर असावं, त्यात किती वस्तू किती प्रमाणात आहेत याचा थांगपत्ता नसावा, तसा महाकारणदेह असतो. त्यात साठलेल्या अनंत वासनांचा आपल्याला थांगपत्ताच नसतो. रोजच्या वापराकरिता लागणारा शिदा विशाल कोठीघरातून छोट्या कोठीघरात यावा व तिथून तो आपण वापरासाठी घ्यावा. तसं या जन्मी प्रारब्धवश जितके भोग आपल्याला भोगता येणं शक्य आहे, तितकेच भोग महाकारणदेहातून कारणदेहात आलेले असतात. कारणदेहातील वासना, कामना, कल्पना, भावना, हेतू यांची थोडीशी ओळख करून घेता येणं शक्य आहे. पण समर्थांचे शब्द आहेत, एषा अनंत वृत्ती जाना. जसं ब्रह्मांडातील ब्लॅक पेस म्हणजे निर्वात किंवा अज्ञान पोकळी ही मानवी बुद्धीच्या कक्षेबाहेरील आहे, तसं महाकारण देहातील अनंत वृत्तींचं भांडार आपल्या आकलना पलीकडचं आहे. महाकारण देहातील आपल्या अस्तित्वाचं कारण देखील असंच अगम्य आहे, अज्ञात आहे. पहा, एखाद्या मोठ्या दुकानातून मॉल्समधून आपण खरेदी केलेली एखादी वस्तू आवडली नाही तर ती परत करता येते. मात्र त्यासाठी एक अट असते, ती अशी की वस्तू जशी घेतली होती तशीच ती परत करायला हवी, अन्यथा ती बदलून मिळत नाही. हाच नियम परमार्थातही लागू होतो. जीव परमात्म्याचा अंश आहे, परंतु देह धारण्यानंतर तो त्याचं स्वाभाविक स्वरूप विसरतो व मी म्हणजे देह या भावनेशी घट्ट चिटकून राहतो. त्रिगुणांची पिचकारी घेऊन भगवान जीवाशी जणू रंगपंचमी खेळत असतात. मृत्यूनंतर जीवाची जाणीव जेव्हा परमात्म्यामध्ये विलीन होऊ पाहते, तेव्हा ती त्रिगुणांनी वासनांनी माखलेली असते. त्यामुळं परमात्मा तिला स्वीकारत नाही. म्हणजेच भगवंतमय होण्याचा मार्ग जीव स्वतःच बंद करून टाकतो. शुद्ध निर्गुण तत्वातून जाणीव जेव्हा जीवाच्या अंतरंगात येते, तेव्हा ती गुण मायेच्या दालनातून येताना सत्व रज तमो गुणांचे रंग ईश्वरीय जाणीवेला चिटकतात. त्यामुळं जीवाचा अर्थात त्याच्यातील जाणीवेचा
मूळ प्रकृतीपर्यंत येण्याचा मार्ग खुंटतो. देहो निर्माण पंचभूतांचा, वायो चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव. म्हणजे देह तर पांचभौतिक असतो, वायूमुळे त्याचे चलनवलन घडते. या देहात जाणणे हे मनाचे काम आहे. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. म्हणजे या सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झाले. तेथे कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातले तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना, मागुता जन्मा. म्हणजेच याशिवाय कोण कोणास जन्मास घालतो ते पाहू गेले असता आढळून येत नाही, म्हणून परत जन्मच नाही. एकदा उपजलेला प्राणी मेल्यावर परत जन्मास येत नाही. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही, ऐसा अभिप्राय सर्व ही श्रोतियांचा. म्हणजे कोणालाच जर जन्म नाही तर संत संगतीने काय साधले, काय साधते, असा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय आहे. पहा, कुणालाच पुन्हा जन्म नाही असं म्हटलं तर संत संगतीनं मग काय साधतं? सत्संगासाठी, परमार्थिक बैठकीसाठी आपण निघालो तर आजूबाजूचे बरेच जण आपल्याला हटकतात की या सत्संगातून काय मिळणार आहे, तो तर वेळ वाया घालवणारे अपव्यय करत आहात, असे बरेच जण बोलत असतात. अशी उदाहरणं बरीच असतात. सत्संगातून जीवाला मोकळेपणाचा अनुभव मिळतो, त्याच्या अंतरंगात आनंद विलसू लागतो. दैनंदिन कटकटींनी गांजलेल्या सूक्ष्म देहावरील भार हलका होतो. भारवाही सूक्ष्म देह संत संगतीत सुखावतो. त्रितापांनी पोळून निघालेला जीव संतांजवळ जाताच शांत होतो. ही शांती अंतकरण पंचकाला देखील भावते. थोड्या कालावधीसाठी का होईना, पण तो जीव उपाधीतून बाहेर येतो. वासनेच्या घाणीतून बाहेर पडून मूळ मायेच्या दिशेनं सरकण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरूंच्या कृपेने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून स्वतःची सुटका करून घेता येते. असा आहे सत्संगाचा महिमा. पूर्ण वासनाक्षय झाला नाही व त्यामुळं पुनर्जन्म अटळ जरी असला तरी नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे, या समर्थ उक्तीप्रमाणे नामस्मरणामुळं पुढील जन्म उत्तम मिळून त्यात भगवंत भक्ती अधिक तीव्रतेनं करण्याची संधी मिळते. त्या योगे मोक्षप्राप्तीही होऊ शकते. पुनर्जन्माच्या जाचातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती. सद्गुरूंनी दिलेल्या साधनात अविरत राहणं असं समर्थांनी आपल्याला सांगितलंय खरं, पण मनातील शंका व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी श्रोत्याला देऊन ठेवल्यामुळं श्रोत्याच्या शंका थांबण्याचं नावच घेत नाहीत. स्वातंत्र्य दिलंय म्हणजे त्याची किंमत कळायला हवी. ती नाही कळली तर ते स्वैराचारामध्ये बदलण्यास वेळ लागत नाही. वक्त्यानं दिलेलं स्वातंत्र्य कशा पद्धतीनं वापरावं त्याची आपण पायमल्ली तर करत नाही ना, याचं श्रोत्याला भान असायला हवं. यालाच विवेक म्हणतात. ज्या संवादात विवेक नाही तिथं वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण होण्याचा धोका उत्पन्न होतो. त्या दोघांच्या ज्ञानाच्या पातळीमध्ये मोठी विसंगती दिसून येऊ लागते. इथं समर्थांनी पुनर्जन्माचा प्रश्न श्रोत्यांसमोर ठेवला व त्यावर चिंतन करण्याची त्याला मुभा दिली. परंतु विवेकाचं अधिष्ठान नसल्यामुळं हा श्रोता म्हणजे तुम्ही आम्ही अनुमानाच्या प्रांतात हरवून गेलो आहोत.
आपल्या बुद्धीच्या तर्काच्या आधारे संत वचनांचा दाखला देत पुनर्जन्म नाहीच असं हरिरीनं सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, आणि तेही कुणापुढं तर समर्थांसारख्या अनुभव संपन्न प्रगल्भ परमार्थिक उच्चाधिकाऱ्यासमोर. बेताच्या अनुमानावर आधारलेली आपली शंका ती कसली? श्रोता समर्थांना विचारतोय, जाणीव लोपली म्हणजे जीवास मृत्यू आला? जाणीवच लोपल्यावर पुनर्जन्माचा प्रश्न येतोच कुठं? सूक्ष्मातून स्थूलाची निर्मिती होते हे आपणच सांगितलं आहे. सूक्ष्मच नाही तर मग स्थूल कसं निर्माण होणार? त्यामुळं पुनर्जन्म नाही असं माझं मत आहे, असं श्रोता समर्थांना सांगत आहे. पुढे, पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले स्मरण, अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. म्हणजे जन्माला येण्यापूर्वी स्मरणही नव्हते आणि विस्मरणही नव्हते. जन्माला आल्यावर स्मरण उत्पन्न झाले. माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण आहे तेच जाणीवेचे रूप आहे. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राणी. माणूस सावध असतो तोपर्यंत स्मरण असते, विकल झाला की विस्मरण होते. जाणीव संपूर्ण लोपली की पूर्ण विस्मरण होऊन प्राणी मरण पावतो. स्मरण विस्मरण राहिले मग देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणे. म्हणजे स्मरणही नाही व विस्मरणही नाही अशी स्थिती होते, तेव्हा देहाला मरण येते. पुढे मग कोण कोणाला जन्मास घालतो? म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून एकदा मरण आले की पुन्हा जन्मही नाही आणि यमयातनाही दिसून येत नाहीत. या सर्व गोष्टी कल्पनेच्या जोरावर कल्पल्या जातात, त्यांना काहीही अर्थच नाही. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतियांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी मागू ते नये. म्हणजे म्हणून कोणालाही पुनर्जन्म नाही अशी श्रोत्यांची शंका आहे. एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. वाळले काष्ट हिरवळेना, पडिले फळ ते पुन्हा लागेना, तैसे पडिले शरीर येना जन्मास मागुते. म्हणजे वाळलेले लाकूड असते त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. फळ एकदा झाडावरून गळून पडले की ते परत झाडावर लागत नाही. त्याचप्रमाणे एकदा शरीर पडले की ते परत जन्मास येत नाही. मडके औचिते फुटले, फुटले ते फुटोनची गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. एखादे मडके अवचित फुटले की ते फुटूनच जाते. त्याचप्रमाणे एकदा मनुष्य मेला की तो फिरून जन्मास येत नाही. पुढे, येथे अज्ञान आणि सज्ञान सारखेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसी. म्हणजे श्रोत्यांचे हे बोलणे ऐकून असे अनुमान निघते की ते अज्ञानी आणि ज्ञानी माणसांना सारखेच समजतात. बघा, श्रोता समर्थांना काय म्हणतोय, जसं वाळलेल्या लाकडाला कोंब फुटत नाही, खाली पडलेलं फळ पुन्हा झाडाला चिटकत नाही, फुटलेलं मडकं फुटलेलंच राहतं, तसं मनुष्याचा देह एकदा पडला की त्याला पुन्हा जन्म नाही. श्रोत्यांनं अज्ञानामुळं पुनर्जन्म नाही असं म्हटलेलं आहे. श्रोत्यांचं ज्ञान हे दृश्यावर आधारलेलं आहे, तो केवळ शरीराविषयीच बोलत आहे. संत आत्मज्ञानी असतात, त्यांना बाह्यांगाबरोबरच अंतरंगाचंही ज्ञान असतं. आपण तरीही वरकरणी अज्ञानी व ज्ञानी जे बोलतात ते सारखंच आहे असं वाटतं.
अज्ञानी जीवानं मांडलेली संकल्पना, भूमिका व आत्मज्ञानी संतांचं वक्तव्य जर एकसारखं झालं तर मोठा अनर्थ ओढावेल. अज्ञानी व ज्ञानी अशा दोन्ही स्तरांवरून पुनर्जन्म नाही असा निष्कर्ष निघाला तर मग उपासनेची आवश्यकताच काय? असा पवित्रा घेऊन समाज परमार्थाच्या विरोधात बंड पुकारेल. अज्ञानातून जीवानं काढलेलं अनुमान व आत्मज्ञानी संतांची अंतरंगाची अवस्था, त्यातून आलेली पुनर्जन्माची संकल्पना यात भेद दर्शवण्यासाठी समर्थ श्रोत्यांच्या म्हणजेच तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात बोधांजन घालू पाहत आहेत. वरवर पाहता अज्ञानी व सज्ञानी लोकांची पुनर्जन्माविषयीची भूमिका सारखीच जरी वाटत असली तरी त्यात एक मूलभूत फरक आहे आणि तो असा की पुनर्जन्म हा बाह्येंद्रियांचा विषय नसून तो अंतींद्रिय विषय आहे. आपलं शरीर आहे तसं परत प्राप्त होणं, आपले विचार आपली कर्म परत मिळणं म्हणजे पुनर्जन्म असा आपला समज असतो. तो साप चुकीचा आहे. पहा, एखादं लहान मूल त्याच्या आजोबांवर गेलंय, काकावर गेलंय, आजी आत्यांवर गेलंय असं आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं. अर्थात हे सत्य असू शकतं, कारण शिल्लक राहिलेल्या वासनाच पुन्हा देहधारणेचं मुख्य प्रयोजन असतं. लवकरात लवकर वासना तृप्त होऊन त्या सद्वासनेत बदलण्यासाठी परिवारातीलच एखादा पिंड मिळत असेल तर पूर्वीचा देहत्याग केलेला जीवात्मा त्याच कुटुंबात परतून येऊ शकतो. पण याच गोष्टीचं भांडवल करून अमुक व्यक्ती तमक्याचा अवतार आहे, आता त्याला सिद्धी प्राप्त आहेत अशा अंधश्रद्धा पसरवीत पुनर्जन्माचं थोतांड माजवू नये. कारण ब्रह्मांडात 84 लक्ष योनींचा पसारा आहे. त्यामुळं आधी होता तसाच पुन्हा जन्म मिळेल याची खात्री कोणालाच देता येत नाही. कोण कोणता देह धारण करणार हे आपलं पूर्वसंचित महाकारण देहातील वासनांचा संचय आणि भगवंताची इच्छा यावर निर्भर असतं. म्हणून मला आताप्रमाणेच पुढील जन्मही मिळेल, सुखही मिळेल असा विचार करणं हे आपलं अज्ञान आहे. कारण देहाच्या भूमिकेतून आपण पुनर्जन्म या संकल्पनेवर विचार करत असतो. दुर्दैवानं संतांची तळमळ आपल्या लक्षातच येत नाही. आपण त्यांच्याकडे जातो ते प्रपंच सुखकारक व्हावा म्हणून. ATM मधून जसे केव्हाही पैसे मिळू शकतात तसं सद्गुरूंनीही आपल्याला हवं तेव्हा हवं तेवढं सुख द्यावं अशीच आशा आपण बाळगून असतो. लहान मुलाला चॉकलेटचं आमिष दाखवून त्याच्याकडून अभ्यास करून घ्यावा तसं आपल्याला अध्यात्माकडं वळविण्यासाठी सद्गुरू थोडं सुख प्रदान करतातही, पण त्यांना आपल्याला जे खरोखरी द्यायचं आहे ते घेताना आपली जोळी फाटून जाईल. ही वस्तुस्थिती आपल्याला लक्षातच येत नाही. त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे, त्यांना आपल्या अंतकाळाची अंतिम श्वासाच्या वेळची आपली मानसिक अवस्था कशी असायला पाहिजे त्याची तयारी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला पुनर्जन्म टाळता येईल किंवा उत्तम जन्म तरी मिळेल. ज्या योगे भगवंत भक्ती अधिक तीव्रतेनं करून त्याच्या पुढील जन्ममरण तरी आपण चुकवू शकू. मृत्यूची तयारी करणं म्हणजेच खरा सत्समागम होय. प्रपंच सुखाच्या लालसेनं संतांजवळ जाणं म्हणजे गोचिड किंवा जळू आपलं रक्त पितात त्याप्रमाणे आहे. पुढे वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका. अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. त्यावर
वक्ता म्हणतो की अहो ऐका, उगाच नास्तिकपणा करू नका. माणसाने तर्क करावेत, पण विचारपूर्वक करावेत. प्रयत्ने विन कार्य झाले, जेविल्या विन पोट भरले, ज्ञाने विन मुक्त झाले, हे तो घडेना. म्हणजे प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे, जेवल्याशिवाय पोट भरले आहे आणि ज्ञान न होता मुक्ती मिळाली आहे, असे कधीही घडत नाही. स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक झाला, परंतु हे समजताला घडले पाहिजे. म्हणजे एखादा स्वतः जेवला तर त्याला वाटते की लोकही तृप्त झाले, पण असे कधी घडत नाही. सगळे जेव्हा जेवतील तेव्हाच ते तृप्त होतील. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येतेही अनुमान करील, ऐसा कवनू. म्हणजे ज्याला पोहायला येते तोच तरतो, ज्याला पोहणे येत नसेल तो बुडतो. येथे काही कुणी अनुमान करण्याची आवश्यकता नाही. तैसे जयास ज्ञान झाले, ते तितुकेच तरले, ज्याचे बंधनची तुटले तोची मुक्त. त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झालेले असते ते तेवढेच तरून जातात. ज्याचे बंधन तुटते तोच फक्त मुक्त होतो. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन, त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा. जो मोकळा झालेला असतो तो म्हणतो कोणालाही बंधन नाही, आणि इकडे तर अनेक लोक प्रत्यक्ष बद्ध असलेले दिसतात. तर याचा समन्वय कसा साधायचा ते तुम्हीच पहा. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परदुःख शीतळ, तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. जो दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाही अशा माणसाला परदुःख शीतल वाटते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मोकळ्या झालेल्या माणसाला बंधनात असल्याचे दुःख कळत नाही असे या अनुभवावरून जाणावे. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खुनेसी पावताच बाणले समाधान. ज्याला आत्मज्ञान झालेले असते त्याने तत्वांचा तत्वाने निराश केलेला असतो. अशा माणसाला स्वस्वरूपानुभव येऊन खून पटते व पूर्ण समाधान बांधते. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी. ज्ञानाने जन्ममरण चुकते, सरसकट सर्वांचे जन्ममरण चुकते हे बोलणे अप्रमाण आहे. तसे असते तर वेदशास्त्रे पुराणे यांची काय आवश्यकता होती. वेदशास्त्र विचार बोली, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी, हे मानितना. म्हणजे सर्वांचे सरसकट जन्ममरण चुकते हे मत वेदशास्त्रातील विचार वचने व या जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. सगळ्यांना जे अप्रमाण वाटते ते फक्त आपण म्हणता म्हणून प्रमाण काय. म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेले असेल तोच मुक्त होय. पहा, समर्थ आपल्याला या समासात काय सांगत आहेत. संतांकडे किंवा सद्गुरूंकडे आपण आत्मज्ञानाचीच भिक्षा मागावी. त्यांनी दिलेलं साधन मनापासून करावं. त्यांना नित्य प्रार्थना करावी, हे सद्गुरुराया, माझा मृत्यू समय तुलाच माहीत आहे. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा माझ्या चित्तात केवळ आणि केवळ तुझं स्मरण असू दे. दृश्यातील कुठल्याही गोष्टीत अडकून पुनर्जन्मास मला भाग पाडू नको रे. पुनर्जन्म घ्यावाच लागणार असेल तर निदान असं कर जेणेकरून मी तुझ्या चरणी राहून अखंड नामस्मरणाच्या योगे तुझ्या भक्तीत सदैव रत राहून आत्मज्ञानाच्या दिशेनं
काही प्रगती करू शकेन. भगवंताचं नाम, त्याचं प्रेम मला लागो. असं काहीतरी कर रे गुरुराया. अशी तळमळून त्याची करुणा करावी, करुणा भाकावी. या प्रार्थनेला कृतीचीही जोड द्यावी. आत्ताच्या क्षणापासून सद्गुरूंनी दिलेल्या साधनेत स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं. हा क्षण आपला अंतिम क्षण आहे असं मानून मनोभावे एकाग्र चित्तानं नामस्मरण करत करत चित्तशुद्धी करावी व मृत्यूला आनंदानं समोरं जावं. हेच पुनर्जन्माच्या संकल्पनेला यथार्थतेनं जाणण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र आहे. मृत्यूसमयीची आपल्या अंतरंगाची स्थिती, त्यावेळची वासना यावरून मनुष्याचा पुढचा जन्म ठरतो. आताचा जसा देह आहे तसाच तो पुढल्या जन्मी मिळावा. तसा नाही मिळाला याचा अर्थ पुनर्जन्म नाही. हा ग्रह मुळातच चुकीचा आहे. संतांना पुनर्जन्म नसतो, कारण मनुष्य जन्मात येऊन त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेलं असतं. आत्मज्ञानामुळं व स्वइच्छेनं शरीर धारण करण्याचं व मूळ स्वरूपात परतण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळतं. सारांश म्हणजे पुनर्जन्माचा प्रश्न हा फक्त अज्ञानी जीवांपुरताच मर्यादित आहे. मात्र अज्ञानी जीवाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो ते कळण्यासाठी एक आपण उदाहरण बघूया. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या गर्द सावलीत एक खेडूत शांत झोपलेला असतो. शहरातील एक मनुष्य त्या वाटेनं जात असताना त्याची नजर शांतपणे झोपलेल्या माणसावर पडते. असा कसा हा निरुद्योगी माणूस? असा विचार करून शहरातल्या माणसानं झोपी गेलेल्या माणसाला उठवलं. दुपारी झोप काढून व्यर्थ वेळ वाया घालवण्यापेक्षा काही कामधंदा करून पैसा कमव, असं शहरातल्या माणसानं त्या खेडूताला सांगितलं. झोपमोड झाल्यामुळं आणि वर उपदेश ढोस मिळाल्यामुळं वैतागलेल्या खेडूतानं त्याला विचारलं, तुम्ही म्हणताय तसं मी उद्योगाला लागलो तर त्यानं काय होईल? शहरी मनुष्य म्हणाला, 4 पैसे तुझ्या हातात येतील, त्यानं तू तुझा धंदा आणखी वाढवू शकतोस. हाताखाली माणसं कामाला ठेवून तू भरपूर पैसे कमावू शकतोस. पुन्हा खेडूत माणूस म्हणतो, त्यामुळं काय होईल? पुढे शहरी माणूस म्हणतो की आलेल्या पैशातून तू छानसं घर बांधू शकतोस, तुला चांगली बायको मिळेल, चांगलं चुंगलं खायला मिळेल, मग निवांतपणे तू दुपारी झोपू शकशील. हे ऐकल्यावर तो खेडूत तात्काळ त्याच्यावर ओरडला, मग आताही मी निवांतपणे झोपलोच होतो, त्यासाठी तू म्हणतोस तसा एवढा मोठा खटाटोप मी कशासाठी करू? अज्ञानाकडे बघण्याची जीवाची भूमिका काहीशी याचप्रमाणे आहे. सिद्ध ते शुद्ध या प्रवासात जीव ज्ञान अभ्यास करायला सुरुवात करतो. त्याला अजून आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही, पण ते काय असतं हे शब्दांच्या आधारे त्याला माहीत झालेलं असतं. वेगवेगळ्या ग्रंथातील विचारांचं संकलन त्यानं केलेलं असतं. असा अभ्यासी जीव मग अहंकाराच्या प्रांतात येऊन दाखल होतो. त्याच्या ज्ञानाचं अजून विज्ञानात रूपांतर न झाल्यानं तो अहंतेच्या आहारी जातो. जे ज्ञान तो अनुमानाच्या योगे आजपर्यंत शोधत होता, त्या अनुमानाचं अनुभूतीत रूपांतर होतं, म्हणजे ज्ञानाचं विज्ञान होणं आहे. ज्ञानाचं विज्ञान झालं की जीवाची आंतरिक स्थिती पार बदलून जाते. ज्ञानाची स्थिती व त्याच्या पलीकडील अर्थात विज्ञानाची स्थिती कशी असते? ज्ञानाच्या योगे जीव अनेक ग्रंथ वाचतो, त्यातील माहितीचा संचय करतो. मुक्तावस्थेचं सिद्ध पुरुषाचं वर्णन अगदी चपलक शब्दात करू शकतो. आत्मज्ञानावर एखादा प्रबंधही तो लिहू शकतो. पुढे अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार, ज्ञाने विन उद्धार,
होणार नाही. म्हणजे ज्ञानी माणसाला वाटते की सर्वच माणसे मुक्त आहेत, पण ते त्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावरचे उद्गार असतात. ते त्याच्या भूमिकेवरून योग्य असतात, पण ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही हेच खरे आहे. आत्मज्ञान कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले सकळांसयेने. ज्याला आत्मज्ञान होते त्याला हे सर्व दृश्य मिथ्या आहे हे कळून येते, पण इतर सर्व अज्ञानी लोकांना या दृश्यानेच गुरफटून टाकलेले असते. आता प्रश्न हा फिटला. ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. म्हणजे आता श्रोत्यांचा प्रश्न फिटला आहे. ज्ञानी हा ज्ञानाच्या योगे मुक्त होतो, अज्ञानी हा त्याच्या स्वतःच्या कल्पनेनेच बांधला जातो. विज्ञानासारिखे अज्ञान आणि मुक्तासारिखे बंधन, निश्चयासारिखा अनुमान मानूची नये. म्हणजे वृत्तीशून्य असे विज्ञान आणि नेमतेपणाचे अज्ञान, कर्तृत्वाहंकाराचा त्याग केलेला मुक्त आणि आळसाने काही न करणारा बद्ध आणि स्वानुभवाने जन्म मृत्यू नसल्याचा ज्ञानी माणसाचा निश्चय आणि अज्ञानी माणसाने तर्काने जन्म मृत्यूच नाही असे केलेले अनुमान ही कधीही बरोबरीची मानूच नयेत. बघा समर्थांना काय म्हणायचे आपल्याला. बंधरहित अशी मुक्तावस्था ज्ञानी जीवाला शब्दांच्या आधारे समजते आणि जगाकडं मग तो सदोष नजरेतून पाहू लागतो. अन्य जीवांच्या तळमळीला तो विनोद समजू लागतो. त्याच्याकडे तो उपहासानं बघू लागतो. मी मुक्त व बाकीचं सारं जग बंधयुक्त अशा अहंकार रूपी सिंहासनावर बसून विश्वावलोकन करणं म्हणजे खरं ज्ञान नव्हेच. जीवाचं हे ज्ञानच त्याचं बंधन झालंय. त्या ज्ञानाचं विज्ञान होणं हाच त्याच्या बंधमुक्तीचा एकमेव मार्ग आहे. यात अजून एक धारणा दिसून येते, ती म्हणजे आत्मज्ञानाच्या दृष्टीनं जीव जेव्हा एखाद्या किचकट ग्रंथ प्रमेयांचा विचार करतो तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या अलीकडच्या अवस्थेत त्याच्याकडं केवळ शब्द भंडार जमा झालेलं असतं. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही कळल्या वाचुनी. बंधन म्हणजे काहीच नाही, पण तरी कल्पनेने सर्वांना घेरल्यामुळे त्यांना आपण बद्ध आहोत असे वाटते. म्हणून सत्य काय हे जाणून घेतल्याशिवाय यावर उपायच नाही. काहीच नाही आणि बाधी हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणिवेना बद्धी म्हणून बद्ध. म्हणजे काहीच नाही आणि तरी बांधून ठेवते, हेच आधी केवढे मोठे आश्चर्य आहे. बंधन मिथ्या आहे हे न जाणल्यामुळेच अज्ञानी स्वतःला बद्ध मानतो. भोळा भाव सिद्धी जाव हा आधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा. म्हणजे कुणी म्हणतात ना, भोळा भाव सिद्धीच जाव, पण हा सर्व उदारीचा उपाय आहे. दीर्घ काळाने सिद्धीस जाणारा आहे. विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घ्यावा. पहा, भोळा भाव बाबड्या भक्तीनं परमार्थ लवकर साधतो. हे जरी खरं असलं तरी पण भोळा भाव म्हणजे काय हे नीट कळायला हवं. परमात्म्याकडं बालक होऊन जावं म्हणजे बालकासारखं शुद्ध मन, बाबडा भाव असावा, पण तो नेमतेपणाचा नसावा. विवेकानं येणारा जाणतेपणाचा भोळा भाव असायला हवा. अन्यथा नेणिवीतून आलेला भोळा भाव जीवाला अंधश्रद्धेच्या बुवाबाजींच्या प्रांतात ढकलून देतो व आत्मज्ञानाच्या निकट पोचलेला जीव खाली घसरण्याची शक्यता असते. जाणतेपणातून, जाणीवेतून
आलेला भोळा भाव आपल्याला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आत्मज्ञानाच्या मार्गावर अनेक संकट येतात, संघर्ष करावा लागतो. इथं विवेकाच्या मदतीनं गुरुकृपेच्या आधारे ज्ञानाचं विज्ञान करण्याची शिकस्त करावी. ज्ञानाचं विज्ञान झालंय, सद्गुरु कृपा झाली आहे, हे ओळखावं तरी कसं? शिक्षण पूर्ण झालं की ज्याप्रमाणे प्रशस्तीपत्र मिळतं तसं इथं तर काही मिळत नाही. म्हणून समर्थ सांगतात, प्राणी फावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होय. म्हणजे प्राणी मोकळा होण्याकरिता सर्वप्रथम अत्यंत बुद्धीची आवश्यकता आहे. सूक्ष्म बुद्धीने सारासार विवेक केला की सर्व काही समजून येते व माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. काहीच नेनिजे ते अज्ञान, सकळ जाणीजे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान, स्वयेची आत्मा. म्हणजे काहीच न कळणे म्हणजे अज्ञान होय आणि सर्व जाणणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाच्या जाणीवेचाही लय होतो, तेच विज्ञान होय. त्या योगे साधक स्वतः आत्माच असतो. पहा, ज्ञानाचं विज्ञान झालंय हे ओळखण्याची सोपी खूण सांगताना समर्थ ज्ञानाविषयीच्या तिन्ही अवस्था थोडक्यात सांगत आहेत. वस्तूंचं यथार्थ स्वरूप न कळणं म्हणजे अज्ञान, ते कळणं म्हणजे ज्ञान. तर ज्ञानमय जाणीव जेव्हा मागे पडते तेव्हा स्वरूप साक्षात्कार होतो, म्हणजे ज्ञानाचं विज्ञान होतं. संपूर्ण चराचर सृष्टीत भरून उरलेल्या जाणीवेला आपल्या हृदयात सामावून घेणं म्हणजे स्वरूपदर्शन. पुढे, अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्म तो कैसा. जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो तो म्हणतो की लोकांना मृत्यू येतो तरी कसा. याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतोय की जन्म हा असतो कसा. जानता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते, तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे. म्हणजे ज्ञानी पुरुष लोकांना म्हणतो की तुम्हाला भूतबाधा होते तरी कशी. ज्याला विषबाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्याला म्हणतो की तुम्हाला विष चढते तरी कसे. आधी बद्धा सारिके व्हावे, मग हे न लगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे. आधी बद्धासारखे व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण जाणून घेतले की असले प्रश्न विचारण्याची आवश्यकताच राहत नाही. निजेल्यास चेईला तो, म्हणे हा कार्य ओस नातो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजो न पहावा. म्हणजे जो जागा झालेला आहे तो झोपलेल्या माणसाला म्हणतो की अरे हा का बरळतो आहे, तो का बरळतो आहे हे जाणून घ्यायचे तर स्वतः झोपी जाणे अतिशय आवश्यक आहे. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्ध ऐसी न पडे गुत्ती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती, झाल्यास नाही. म्हणजे ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते, म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होत नाही. जो जेवून तृप्त झालेला असतो त्यास भुकेल्या माणसाची अनुभव प्राप्ती होत नाही. इतुकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. म्हणजे या विचाराने
श्रोत्यांची आशंका नष्ट झाली. ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. आत्मानात्म विवेकाने आत्मज्ञान अंतरंगात दृढ बांधते. अशा ज्ञानाला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम. जय जय रघुवीर समर्थ.